आज आपण आलेलो आहोत तळेगाव या गावामध्ये आणि आज आपल्यासोबत आपले शेतकरी हे सुद्धा इथं आहेत आणि आपले अधिकृत विक्रेते न्यू शुभम तळेगावचे संचालक सुद्धा या ठिकाणी आहेत. तर भाऊसाहेब भाऊ नमस्कार. भाऊ नमस्कार. एकदा आपलं थोडंसं नाव, गाव, तालुका आणि मोबाईल नंबर थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना सांगा. गजानन माताजी गावाड, राहणार तळेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. तर आज जसं की आपल्या हातामध्ये कंच आहेत, हे कुठल्या व्हरायटीचे आहेत काही सांगता येईल? डॉमिनेटर 400, नाथ बायजीस इंडिया लिमिटेड कंपनीचा डॉमिनेटर 401. मला एक सांगा, तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती प्रमाणात लागवड केली होती? ही 2 पॉकेटची 2 पॅकेट लागवड केली होती. क्षेत्र किती होतं? 1 एकर 5 गुंठे. 1 एकर 5 गुंठे. तर मला एक सांगा की तुम्हाला 1 एकर 5 गुंठ्यामध्ये किती उतारा आलेला आहे, थोडंसं आमच्या शेतकऱ्यांनाही कळू द्या. 38 क्विंटल. 68 68 क्विंटल. 38 की 68? 68 क्विंटल. कारण असं न व्हायला की काही शेतकरी म्हणतील व्हिडिओ घेताना साहेबांनी सांगितलं की थोडंसं जास्त सांगा, असं तर काही नाही ना. ओके. तर जसं की तुम्हाला आता तुम्ही डॉमिनेटर 401 तुमच्या शेतावर लावला होता, इतरही काही मक्का तुमच्या शेतामध्ये होते? हा आहे ना. दुसरे आहेत. तर त्यांच्याविषयी तर नाव तुम्हाला काही घ्यायचं नाहीये, पण त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला होता? नाथ बायजीचा जो डॉमिनेटर 401 आहे याच्यामध्ये आणि इतर कंपनीचे जे वाहन तुम्ही लावलेले आहेत त्याच्यामध्ये आणि डॉमिनेटर 401 मध्ये काय फरक आहे? कणसामध्ये काय फरक आहे? झाडामध्ये काय फरक आहे? याची हाईट जास्त आहे, जास्त दिवस हिरवपणा आहे, याला रांगी जास्त आहे, दाण्याची संख्या जास्त म्हणजे आहे. वळे जास्त आहे, दाण्याची संख्या जास्त आहे, टोकापर्यंत भरलेले. आणि आतापर्यंत एकरी उतारा त्याचा 40-45 पर्यंत दुसऱ्या वाहनात आलेला आहे. पण हा या